लेकरासाठी तुम्हाला चिंता लागली हो बर 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 तुम्हाला लेकरू झालं नाही आम्हाला लेकरू झालं नाही महाराज तुम्हाला लेकरू झालंच नाही 12 वर्ष झालं लेकरू झालं नाही तुम्हाला लेकरू झालंच नाही आम्हाला लेकरू झालं नाही लग्न झालं तर एकदा झालं नाही का काला बोंबलत होत्या झाल्याला नाही झालं नाही काय म्हणालो लेकरू झालं नाही महाराज तुम्हाला लेकरू झालंच नाही नाही तुम्हाला लेकरू झालंच नाही आम्हाला लेकरू झालं नाही तुम्हाला झालं नाही तुमच्या बायकोला झालं नाही अजून काही शिल्लक आहे का नाही झालं नाही का म्हणालो लेकरू झालं नाही महाराज बरं 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 हो हो लेकरू झालं नाही लेकरा करता काहीतरी एखादी उपाय सांगा सांगू का उपाय हा हा काय करा त्या सुटरवाल्या आजीला ओटीत घ्या कोण्या इथं बसलेल्या शेकापशी नाही लेकरू चांगला आहे लेकरू चांगला आहे जन्मल्या जन्मल्या 60 किलो भरते हे, होय हो हो मी तरी म्हणालो केदो झाला आपल्याकडेच बघालय मग कुणीकडे बघायला होतो आजीला नाही लेकरू चांगला आहे लेकरू चांगला आहे हो काय बाळस आहे त्या लेकराला हो लेकरू वट्टीत मावणार नाही लेकरू चांगला आहे टाळू जर भराय गेले तर 2 किलो तेल पुरणार नाही आई म्हणाव काय घेणार का ओटीत आजीला नाही, अशी लेकर वट्टीत घेणार नाही मग काय करता काहीतरी लेकरा करता एखादी उपाय सांगा लेकरासाठी उपाय सांगू का हो हो तुम्ही काय करा काहीतरी एखादी तोडगा सांगा काय सांगू तोडगा हा हा या आजीनं हातावर धरली गुडगा धर देख बाबू म्हातार माणूस आहे. होय हो. पायाला कळ लागते बसून बसून कळ लागली हा हा काय करा सांगा म्हणली तोडगा तोडगा सांगायचं हो 100% तुम्हाला लेकरू होईल तोडगा सांगल्याबरोबर लेकरू लेकरू होते मग करावं लागते तोडगा हो तुम्ही काय करा काय करायचं महाराज गावामध्ये जायचं हा गावामध्ये जायचं गावामध्ये जाऊन काय करायचं 5-6 दिवसाची बाळातीन बाई बघायचं बरं आणि त्या लेकराच्या गांडी खालचे भरके भरके 5-6 बाळाती आणायची हुड असलं काय सांगू नको रे भाऊ लेकरू पाहिजे की नाही तुम्हाला नाही, लेकरू पाहिजे मात्र असलं काही सांगू नका तुम्ही काय करा मी आणा गेलं तर जमते काय मग कोणाला आणायला होता मी दोस्ताला वाटलं होतं कोट आहे तुमचा दोस्त हे टाकीकडला मग दोस्तच उभा राहिलेला हे दोस्त आहे का तुमचा हो लेकरू तुम्हाला पाहिजे हा दोस्त काला आणायला उगच उगच नाही आपलं ऐकायचं काम दोस्त मग तुम्ही काय करा ते दोस्त ऐकी नाही गेला हा इथं काठीवाला आहे दोस्त इथं काठीन बॅटरीवाला त्या दोस्ताला जायला हवा. बरं हो बाळा ते आणून काय करायचं महाराज घरी बाळा ते आणायचं हा घरी बकेट मी त्याला 2 दिवस भिजू घालायचं बरं हो भिजू घालून 2 दिवसाला हा असा पिळून असा घट 2 गिलास रस काढायचा हा हो बरं 1 गिलास तुम्ही पिया हा 1 गिलास तुमच्या बायकोला द्या बरं गट 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 पिलं की पट 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 लेकर होतात तुम्हाला असलं काय सांगू नको रे बाबा किती लेकर घ्या 1 टरक भरून लेकर होता तुम्हाला हे होय हो असलं काही सांगू नका हा काहीतरी एखादी देवा धर्माचा उपाय सांगा देवाचा उपाय हा हा मग तुम्ही काय करा काय करू महाराज कोण्या तरी देवाची सेवा करा बरं तुमच्या घरी कोणचं दैवत आहे म्हणले महाराज आमचे वाडवडील पहिल्यापासून करत गेले घोड्यावरल्या देवाची सेवा घोड्यावरलं दैवत हा हा म्हणजे खंडोबा हो हाक मारलं की धावणारा नवस केलं की पावणारा हा हा या देवाची सेवा विसरलं तर घरामध्ये खेळ सुद्धा लावणारा वा वा खेळ खंडोबा भारी महिमा या देवाची न्यारी ठाण बसविला माळेगावच्या माळावरी संगी बानू माळसा सुंदरी भोळ्या भक्ताचा कैवारी आली विघ्न तोच निवारी असा माझा मल्हारी मार्तंड आहे हा हा म्हणून या देवाची सेवा करावं लागते महाराज काय हरकत नाही जाऊ का देवाच्या सेवेला जा म्हणले महाराज तुम्ही देवाच्या सेवेला होईल काय पोटी संतती आम्हाला तुम्हाला 100% लेकरू झाल्याशिवाय राहणार नाही सांगितलं कोणत्या प्रधानानं प्रधानानं सांगितल्याबरोबर राजानं आपली सभा बरखास्त करून राजानं आपली सभा बरखास्त केली राज्य होत ते प्रधानाच्या हवाली केला आणि आपल्या राजवाड्यामध्ये आला बरं आणि आपल्या हा. आस्तुरीला हाक मारली
आगाग नारी सुंदरा बोला बोला धनी मालका अग औ खायालीस पियालीस तर राहिली हा परंतु चिंता लागली मला. तुम्हाला काय चिंता लागली उगच उगच? तुला हाय काय काही चिंता? मला काही चिंता नाही, तुम्हाला लई चिंता आहे. हा हा का ग बाई लोड म्हणलं तर गावाची पल्ली वड म्हण. तुम्हाला थोडी चिंता आहे का नावल्या गावाची? चिंता लागली नारी सुंदरा. बर कयाची चिंता लागली म्हणले कारभारी? 12 वर्ष झाले आपल्या लग्नाला. कालपासून म्हणालो माय माया कारभारीला काय चिंता लागली, कयाची चिंता लागली? हो हो काल तुमच्या तोंडावर अशी लिंबासारखी टवटव धार होती. हा आज काऊन तुमच्या तोंड वाळलेल्या दुर्नावनी दिसाले बाई? हा काय झालं माय तुम्हाला? लई हिव पडायलंय नारी सुंदरा. लई थंडी पडली? थंडी न व्हायला तस. बर बर हो कारभारी आव काय झालं तुम्हाला? अग लेकरा करता चिंता लागली, चलो मी देवाच्या सेवेला. कुठं चल्या म्हणले कारभारी? अरुण्या जंगलामध्ये जाईल, देवाची सेवा करील. बरं बरं बरं. आणि देवाकडून लेकरू मागून आणील. देवाकडून लेकरू मागून आणता? हा हा नका कारभारी, देवाच्या शिवीला जाऊ नका. नाही नाही मी देवाच्या सेवेला गेल्याशिवाय राहणार नाही. देवाची सेवा लई अवघड राहते कारभारी. काही करील देवाची सेवा करील आणि देवाकडून एक लेकरू मागून आणील. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. नाही ना मी गेल्याशिवाय राहणार मी नाही. तुम्हाला जाऊ देणार नाही. मी गेल्याशिवाय राहणार नाही. तू काहून ऐकी ना लावर? अरे तर बोलाली का मग के तुम्हाला सांगाल नाही का माणूस की जाऊ नका माय, जाऊ नका माय, जाऊ नका माय म्हणून? कसं व्हायला? आपल्याला नाही का मार मारील मुचकाडीत आणि थोपाड फोडील. कोणाला मारतोस? तुला. कोण मारते? मी. मुका बसरे हुडबुड तोंड्या. बस व्हायला असं का? कुठं आहे पटक? बडग इथं आहे, हा ढोलकीवर बसलंय. उगा गुणान बस म्हणालो. अरे तर बोल नको म्हणालो. बसू का? उगा गुणान राह मला. जवा तवा जवा तो मला जार तुला बोलायला योग. मला राग आण नको म्हणालो. बसू का? कसं व्हायला? बकळास रागाचा. लग्न झालं तसं तो राग फायलो. हा जाऊ जा माय काय म्हणावं, जाऊ जा माय काय म्हणावं म्हणजे रेस करायला योग. उगा गुणान राह म्हणालो. मी काय तुला करून घेत नव्हतो. उगा गुणानं संसार कर. हो बकळा संसार करणारा. हा आजवर हिंडलाय देशोदेशी ना आता बसलाय म्हणजे तुळशीपाशी. मोठा संसार करणारा. कसं व्हायला? तुला कोण करून घेऊन आलत? मी बी तुला करून घेणार गेलो. उगा गुणान राह म्हणालो. मी तुला करून घेण्या गेलतो. या आजीने सोयरीक लावली म्हणून करून घेतलो. कोण्या? ये बसलेल्या. मी बी तुला करून घेत नव्हतो. उगा जाऊ जाऊ काय व्हायला आपल्याच. तुम्हाला मी करून घेत नव्हतो. मी बी तुला करून घेत नव्हतो. आजी म्हणली लय नवरदेव चांगला आहे म्हणली. हो मी काय बघायला नाही काय नाही. हा आणि येऊन बघायला गेलं तर काय निघाला 35 किलो. उगा गुणान राह. कसं झालं? बसू का? हा हो याच गुणान तुला करून घेण्या गेलतो. मी बी तुला करून घेणार गेलो. चहा पिचे. बसू का? गुणान राह. कोणतं? आणि ते चांगला होता नवरदेव. नाही तर तू यादी मला बकळ मोठे मोठे साहेब बघायला ते. तुला कोण करून घेऊन आलत? कोण कोण आलत? पहिल्या बारला मला शरद पवार बघायला ते बाई. हा हा त्याला सुद्धा करून घेतलो नाही. बर अजून? दुसऱ्या बारीला हा मला नरेंद्र मोदी सुद्धा बघायला आलता बाई. त्या दोघालाच करून घ्यावं की? तू माझ्या मुळावर बसला होतास किती दिवसाचा? नाही तर दोघालाच करून घ्यायचं. नाही तर मोदी साहेबालाच करून घेत होतो. हा मोदी साहेब मला पहिल्या बारलाच म्हणला काय म्हणला? बाई मला करून घे म्हणला. बर निवडून आल्यावर तुला घ्यास देतो म्हणला होता. गॅस म्हणला? हो. गॅस म्हणला? घ्यास म्हणला घ्यास. बोबडी हास काय? हो हुंडा घेताना कळी नाही का बोबडी आहे ती? आणि कवा दिला हुंडा? दिल नाही तर कस केलाय? कोणाजवळ? या आजी जवळ दिला की 50,000 रुपये हुंडा. दे मग आजी. हो उगा गुणान राह म्हणालो. मला राग आण नको म्हणालो. हो बकळास रागाचा. बसू का? सोड. आजीला काऊन भेडवला बाबू? आधी थंडी वाजायला मी 2-3 शाला पांघरून बसली. हो उगा गुणान राह म्हणालो. बसावं का? केदोळ झालं भांडालीस. कसं झालं? काय करतोस? जे म्हणलेलं आणून दिलो. कसं झालं? हो काय आणून दिलास बापू? त्या थोपाडीतच आणि नवऱ्याला बापू म्हणतात की?
काय म्हणू मग आता बापू म्हणा बापू म्हणाली का काय व्हायला बापू म्हणले ना आपण दोघं सा टिकोबा आणि टिकोबी हा मी तुम्हाला बापू म्हणतो तुम्ही मला माया म्हणत राहा काय व्हायला हो गुणाळ काय होते बरं जाऊ दे भांडण करू नको हा जे पाहिजे ते आणून देईल जे पाहिजे ते आणता का आणायचं नारी सुंदरा काय नका कारभारी हा हा मला 2 नवीन निघालेल्या साड्या आणा म्हणले कारभारी मला काही कळणार ते साडीच तुम्हाला काही कळणार हा हा मग तुम्हाला जर काही कळणार गेलं हा तर भाग बसलेल्या आजीला घेऊन जा संग कोण्या पहिला केलेल्या का हो आणि कोणत्या साड्या आणायच्या नारी सुंदरा कारभारी ओ 2 नवीन निघालेल्या साड्या आणा कोणत्या एक आणा नेटची हा आणि एक आणा उधारीची ते का होई नेट आणि उधारी तुम्हाला कळणार काय हा नेट म्हणजे नगदी आणायचं हा उधारी म्हणजे आपल्या भाग बसलेल्या आजीच्या खात्यावर एक आणा बरं हो अजून का आणायचं नारी सुंदरा अजून एक आणा की माय काय आणायचं नारी सुंदरा माझ्या दोस्तीला काय आणा काय हे तुझी दोस्ती नव्हे का माझी दोस्ती होई आणि हिचं नाव काय आहे नारी सुंदरा माझ्या दोस्तींचं नाव माहित नाही तुम्हाला तिचं नाव काय आहे म्हणली या माझ्या दोस्तींचं नाव आहे धबधबा धबधबा होय हो नर्मदा नर्मदा हा नरबंद आहे नाव तिचं ते होय नरबंदा हो. आणि हिचं हिचं नाव आहे गोपीचंदा हा हो होय आणि या दोघीला काय घ्यायचं दोघीला एक आणा की माझ्या गावन हा? आणि याचं वय आहे का आता गावन लेवाय नाही लेवाय का आलं आणि दोघीत एक दोघी एक नाही माणशी एक आणा काय पाय अडकून पडता काय त्याला वाटत गावन आणायचं आहे हो गावन आणा आणि आता लेवतात काय गावन न लेवाय का याच्यापेक्षा मथऱ्या वया लेवायत गावन बरं चांगलं राहते गावन कुठं बस स्टँड राहिना कुठं फाटा राहिना हा उग संबळम ढमळम बाका राहते का नाही थंडी वाजना काय ना बरं अग होय हो जाऊ दे मला देवाच्या सेवेला जाता म्हणले कारभारी देवाची सेवा करील आणि देवाकून एक लेकरू मागून आणील जाता हा हा जा म्हणले धनी मालका बर परंतु देव लेकरू दिल्याशिवाय वापस यायचं नाही 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 जोपर्यंत भगवंत लेकरू देणार नाही हा तोपर्यंत मी राजवाड्याला परत येणार नाही जा 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 तेवढा राजा निघाला कुठं देवाची सेवा करण्याकरता त्या राजानं काय केलं आपली सभा बरखास्त करून हातामध्ये पंचारती घेतला आपलं राज्य जे होतं ते प्रधानाच्या हवाली केला हा हा आणि तेवढा राजा निघालाय त्या ठिकाणी महाराज देवाची सेवा करण्याकरता देवाची सेवा करण्यासाठी निघाला हातामध्ये पंचारती घेऊन मारुतीच्या देवळाला आला बर मारुती राया वंदिन तुझे पाय कृपा दृष्टी करुणी मजकडे पाहेगा वा वा 2 हस्तक 3 मस्तक चरणी लोटांगण दिला चरणी लोटांगण देऊन हा हा गाव सोले घावा नगर सोले पैठाण तेवढा आपल्या वस्तीला नमस्कार करून राजानं वनाचा मार्ग धरिला हो बर वनाच्या मार्गाने निघाला हा हा जंगल लागला टोकाट कुठे दिसेना पाऊल वाट करवंताच्या जाळ्या उचूचांना निवडंकाचे झाड दातुरवान एका जर जागी जाळी हल्ली तर 12 कोस जंगल हलू लागला एवढ्या महारण्या जंगलामध्ये राजा येऊन पावन झाला नाही लिंबाला शेजार झाडी दाट किर वेळू वाके करकर असा जंगल लागला भयंकर एक माळ चढावं एक माळ उतरावं अशा जंगलामध्ये येऊन राजा पावन झाला हो हो कुठे दिशेना पाण्याचा जिवाळा नाही मनुष्याचा थारा नाही पाखराचा वारा एवढ्या महारण्या जंगलामध्ये राजसर येऊन पावन झाली एवढ्या जंगलामध्ये राजा आलाय हो हो तहान लागली तहानीने जीव व्याकुळ झालाय बर कुठं मला देव दिसल देवा इकडं तिकडं पाण्याचा शोध करू लागला जंगलामध्ये हिंडून हिंडून परेशान झाला फाता फाता 3 दिवस निघून गेले पोटामध्ये अन्न नाही पाण्याचा थेंब सुद्धा नाही पाण्या वाचून कंठ सुकला देवा 3 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही हो हो त्यावेळेस देवाची धावा करू लागला आता भक्ती कशी राहते ते कळू लागली कोणाला न त्या राजाला माणसावर जेव्हा संकट येते तेव्हा देव कळते हा हा अंगात आली तापकी देवा तूच माझा माय बाप
अंगातली निघून गेली ता मग होते देवाच्या बापाचा बाप. कोणाचंच ऐकत नाही, कोणाच माणूस ऐकिना. हा हा जेव्हा संकट आले घरावरी त्यावेळेस देवाची धावा करते. देवाची धावा करते. तसं राजाला देव कळू लागला, हा हा खरंच भगवंताशिवाय मला आता कोणी सोडणार नाही. बर त्यावेळी देवाची धावा करू लागला. हा भाव खंडेराया पाव मल्हारी, ओहो. धाव मार्तंडा भैरवा, हा हा धाव माझ्या भोळ्या देवा. वा वा. अशी त्या देवाची धावा करू लागला. इकडं तिकडं जंगलामध्ये हिंडाला, हिंडून हिंडून परेशान झाला. हा हा तेव्हा एका उंच कड्यावर गेला. बर कड्यावर जाऊन त्या ठिकाणी वाकून बघितला. हो थंडगार पाण्याचा झरा दिसला. बर 80 पोटी 3 वंजळी पाणी प्राशन केला हा हा आणि वड्याच्या वरी निघाला. तर त्या ठिकाणी हा वड्याच्या वरी निघाला तर एक बेलाचं झाड दिसलं. बर एक वडाचं झाड, थंडगार सावली त्या वडाची. वा वा. तर त्या वडाच्या झाडाखाली एक जुन्न पडकं मंदिर होतं. कोण्या देवाचं मंदिर असं जाऊन बघा म्हणून त्या मंदिराजवळ गेलाय. मंदिरामध्ये वाकून बघितला. वाकून बघितला तर त्या ठिकाणी महादेवाची मोठी साळंक आहे. बर कमरे इतका गवत वाढलंय. तेवढं गवत आपल्या हातानं उपटून काढून देऊळ झाडीले चौकोनी, आत शिपडले थंडगार पाणी. थंडगार पाणी शिपला. झाडून पुसून मंदिर निर्मळ केला बर आणि त्या महादेवाच्या पिंडीवर असं वंजळीनं पाणी आणून त्या महादेवाच्या पिंडीवर टाकू लागला. बेलाचे पान तोडू लागला. महादेवाच्या पिंडीवर वाहू लागला. हा हा हिरवा हिरवा बेल संभा वाहीन तुला देवा, वाहीन तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा, वाहिना तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला, भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहीन तुला देवा, वाहीन तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला, औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा, वाहिना तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला, औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. मंदिर तुझे सर्व तीर्थ, सासा सुनाच्या विरी सर्व तीर्थ, सासा सोनाच्या विरी सर्व तीर्थ, सासा सोनाच्या विरी सर्व तीर्थ. मंदिर तुझे देवा किती आहे सार, सासा सुनाच्या विरी सर्व तीर्थ, सासा सोनाच्या विरी सर्व तीर्थ, सासा सोनाच्या विरी सर्व तीर्थ. बेल दौना वाहू बाई भोळ्या राजाला, माझ्या साम शिवाला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा, वाहिना तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला, परळीच्या वैजनाथा भेट द्या मला, औंड्याच्या नागनाथा भेट
शिवाला औंढ्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा वाहिना तुला आवडत्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला आवडत्या नागनाथा भेट द्या मला चंद्र पाहुनी रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा चंद्र पाहुनी रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा बेल दवना बाई भोळ्या राजाला माझ्या सांब शिवाला औंढ्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा वाहिना तुला आवडत्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला आवडत्या नागनाथा भेट द्या मला देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 पालन करणार शब्दाचं वचन होत शिवशंभूच वचन होत शिवशंभूचा पालन करणार शब्दाचं वचन होत शिवशंभूच पालन करण्याच्या शब्दाचं वचन होत शिवशंभूचा भर झोपत दचकुनी करी धावा बानूचा भर झोपेत दचकुनी करी धावा बानूचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा
ग तुफान वारा सुटला या ग घोड्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग. हे घोड्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग घोड्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग. त्याने विचार नाही केला त्या माळसराणीचा त्याने विचार नाही केला त्या माळसराणीचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. मल्हारी माळसा आठवणी हिंडती या ग चारी वने हिंडती या गराने वनी मल्हारी माळसा आठवणी हिंडती या ग चारी वने माणसा आठवणी हिंडते या ग राणीवनी. माझ्या मल्हारी देवा भावा करू मी कोणाचा माझ्या मल्हारी देवा भावा करू मी कोणाचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. येत बानूची आठवण विचार केला जाण्याचा. हे गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 केला विचार जाण्याचा मारुती मारुती 18 दिवसाच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा. हो 18 दिवसाच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा. माझ्या खंडेरायाचा वाड सोन्याचा वाड सोन्याचा. माझ्या मल्हारी देवाचा वाड सोन्याचा. 18 दिवसा रविवारी दिवा जळतो लोण्याचा.
नामदेव उदगिरे राहणार मौजे देवठाणा यांच्यातर्फे सुद्धा दिले 11 रुपये दान. आजच्या दिवसाच्या रविवारी बोला 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 कैलासवासी उद्धव उत्तमराव शिंदे यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान. त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा संजय सर राजे मोड 21 रुपये केले दान. खंडेरायाच्या नावानं 8 दिवसाच्या रविवारी दिवा जळत लोण्याचा. सतीच्या रविवारी दिवा जळत लोण्याचा. ऐका दत्तराव पुंडलिकराव शिंदे यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान. त्यांच्या वाडवडिलाच पुणे भानुदास 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 राव प्रथमेश शेषराव गणगिलवाड 21 रुपये केले दान. खंडेरायाच्या नावानं मारुती मारुती बाबूराव दासरवाड राहणार देवठाणेकर वारे वाले 21 रुपये केले दान. हो 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 जानवी राजू जंगिलवाड 21 रुपये केले दान. गंगाधर गणपत नागेश आकमवाड केशमोड कोसमेट 21 रुपये केले दान. खंडेरायाच्या नावानं हो आ, मोटरसायकल 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 हे बघा ना कसं ऐका मौला ऐका मौला साहब चांद साहब देवकर यांच्यातर्फे सुद्धा 101 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. राजू नागुराव मसलगेकर यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान.
शेषराव शेषराव रामजी रामजी बत्तलवाड 51 रुपये केले दान नेहा चिंचोलकर राहणार मसलगेकर यांच्याकडे सुद्धा 11 रुपये केले दान अठरा दिवसाच्या रविवारी दुसरं म्हणतो ते म्हणा नाही गाणं ऐकून घे मल्हारी गाणं ऐकून घे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठे जे काय सदा देव मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देव मला दे देवा लावणाऱ्याला सांग सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देवा मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देवा मला दे परमेश्वर रामा बनसोडे 51 रुपये केले दान देवा एवढंच सांगन नाही दुसरं काय मागन देवा एवढंच सांगन नाही दुसरं काय मागन कारण ऐकून घे मल्हारी कारण ऐकून घे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी दे जे काय सदा द्यायची देव मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेव जे काय सजा द्यायची देव मला दे ऐका पुंडलिक लक्ष्मणराव नाव दही कांबळे यांच्यातर्फे सुद्धा किती देता 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावान देवा एवढंच सांग नाही दुसरं काही मागणं मौला साहेब शेख मौलाली देवकर यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान त्यांच्या वाडवडीलाच पुन्हा देवाच्या नावानं येळकोट घे जीवना लावणाऱ्याला जे का तुला द्यायची देवा मला दे साहेबराव यशवंतराव शिंदे यांच्यातर्फे 21 रुपये केले दान मंदिराच्या नावानं त्यांच्या वाडवडीलाच पुन्हा देवाच्या नावानं
जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हवशान दिलं त्याला ठाण या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हवशान दिलं त्याला ठाण त्या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुऱ्या गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन भंडारात सतपण पाविल पुराणात मलुखान नाव देवाचं लिहिलं पुराणात नाव देवाचं लिवलं पुराणात मलुखान नाव देवाचं लिवलं पुराणात भंडारात सतपण पाविल पुराणात मलुखान नाव देवाचं लिहिलं पुराणात मल्लुखान नाव देवाचं लिवलंय पुराणात मल्लुखान नाव देवाचं लिवलं पुराणात दर्शनाला येती लोक बहु आवडीन घाट डिमडी वाजविती बहु आवडीन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन य गोडगे होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन ओ पिवळ स्वर्ग पाण्याला जेजुरीला जाव सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा पिवळ स्वर्ग पाण्याला जेजुरीला जाव सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा जेजुरीला येती भक्त मोठ्या आनंदानं भंडारा उधळती भंडारा उधळून या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुऱ्या गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन रावसाहेब साहेबराव पुंजेकर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाळवडिलाचं पुन्हा देवाच्या नावानं काळजावर दगड ठेवून मास विचार करी तुम्हा विना देवा सोन्याची ती सुनी सुनी जेजुरी जीव जीव लगा मल्हारी मल्हारी जीव लगा मल्हारी जीव लगा
राजसा मल्हारी मल्हारी जवळच नगर ठेवून माझा विचार करी तुम्हा विना देवा सोन्याची ती सुनी सुनी जय गोरी जीवलगा मल्हारी मल्हारी जीवलगा मल्हारी मल्हारी जीवलगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी ओ काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा तुमचा न माझा दिला जन्मीचा धागा काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा सवतीनं करुणा आणल्या जन्मीतात धागा काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा सवतीनं करुणा आणल्या जन्मीचा धागा कमी पडला माझ्या प्रेमामध्ये सांगा सवतीनं करुणा आणल्या जन्मीतात धागा गेली थोडी तट्टा तुम्ही काव भरल्या रागा तुमचा न माझा गेली थोडी थट्टा तुम्ही गाव भरल्या रागा चरणावर तू द्याऊ मला थोडी जागा हो गेली थोडी तट्टा तुम्ही काव भरल्या रागा चरणावर तू द्याऊ मला थोडी जागा करता हरीण तुम्ही ऐका एवढं तरी करता वचा करी जीवलगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी जीवलगा मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी हाती वाजवीत घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीत घाटी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडाऱ्याला लाटी हाती वाजविते घाटी नाचत खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडाऱ्याला लाटी हाती वाजवीते घाटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी भाग्याने जन्म मला मुरळीचा मिळाला रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला रेशमी धागा खंडेरायाशी जुळाला भक्तीत जीव माझा लागला गळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला भंडाऱ्याची वाटी नाही भक्ती माझी खोटी खोबरं भंडाऱ्याची वाटी नाही भक्ती माझी खोटी नाचते मुरळी मे खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी रडत काळीज माझं त्याला फुटली वाचा फासा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा
फासा तोडला मी श्रीच्या बंधनाचा, फासा तोडला श्रीच्या बंधनाचा. रडत काळीज माझं त्याला फुटले वाचा, फासा तोडला मी स्त्रीच्या बंधनाचा. फासा तोडला मी श्रीच्या बंधनाचा, फासा तोडला मी श्रीच्या बंधनाचा. पाहिली सोनची कसोटी गाणं माझी रोजी रोटी, पाहिली सोनची कसोटी गाणं माझी रोजी रोटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी, भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी, भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. रमेश चिंचोडकर राहणार मसरका यांच्यातर्फे 21 रुपये व तसेच प्रल्हाद रमेशराव चिंचोलकर राहणार देवठाणेकर यांच्यातर्फे सुद्धा मसलगेकर यांच्यातर्फे 21 रुपये केले दान. खंडेराच्या नावानं सारसाठी गोरे राहणार मसलगेकर यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान. खंडेराच्या नावानं भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी, भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी, भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी. नाचते बाई मुरळी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. ना देव माझा नामी आहे कोण दोषी, बालपणाची मुरळी झाले देवदासी. बालपणाची मुरळी झाली देवदासी, बालपणाची मुरळी झाली देवदासी. दुःख हे माझं सांगा बोलू कोणापाशी, जेजुरी मथुरा न तीच माझी काशी. जेजुरी मथुरा तीच माझी काशी, जेजुरी मथुरा नाहीच माझी काशी. त्याचं नाम सदा होती सदा राहतो माझ्या पाठी, त्याचं नाम सदा होती सदा राहतो माझ्या पाठी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. बालाजी सिद्धू सरे यांच्यातर्फे सुद्धा 101 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी, भंडारा लल्लाटी हाती वाजवी ते घाटी. हो नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, 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 नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी.